उद्या साजरा केल्या जाणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे। पायधुनी आणि मोहम्मद अली रोड परिसरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय। सुमारे 100 पोलीस अधिकारी यात सहभागी होते, तर काही अधिकारी वाहनांमधून गस्त घालत होते। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कशा प्रकारे तयारी केली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनुज रायते यांनी। मी सध्या पायधुनी एरियामध्ये आहे, जिथे बकरी ईद सुरू होण्याच्या काही तासापूर्वीच पायधुनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कॉन्स्टेबल्सनी ते रूट मार्च काढण्यास सुरुवात केली। आपण बघू शकतो की इथले जे स्थानिक ACP आहे या किंवा पोलीस स्टेशनचे सिनियर PI आहे, त्यांच्यासोबत बरेच पोलीस अधिकारी किंवा कॉन्स्टेबल झाले आणि जे विविध फोर्सेस झाले जी तैनात असतात पायधुनी पोलीस स्टेशनवर, ते सगळे सध्या ते रूट मार्च काढताय। पायधुनी पोलीस स्टेशनपासून हा रूट मार्च सुरू झाला, तर इथून हा बराच एक मोठा चक्कर घेऊन ॲटलिस्ट मोहम्मद अली रोडपर्यंत जाऊन तिथे हा रूट मार्च संपणार आहे। उद्याची जी बकरी ईद आहे ती फार महत्त्वपूर्ण फेस्टिवल म्हणून आपण बघण्यात बघतो, कारण जो राजकीय अँगल आहे पूर्ण बकरी ईदचा तो मोठ्या प्रमाणात वाढताना बघतो। ह्या अनुषंगाने पोलिसांचा रोल उद्या फार महत्त्वाचा असणार आहे। उद्याच्या जर पोलीस डिप्लॉयमेंटची गोष्ट केली तर 1 ॲडिशनल कमिशनर झाले, 21 DCP झाले, त्यासोबत जवळपास 2000 पोलीस ऑफिसर्स आणि 10,000हूनही जास्त पोलीस कॉन्स्टेबल्सची डिप्लॉयमेंट उद्या मुंबई शहरभरामध्ये आपल्याला दिसायला मिळणार आहे। ह्या रूट मार्चतर्फे मुंबई पोलीस लोकांना आव्हान करू इच्छिते की जो उद्याचा बकरी ईदचा जो फेस्टिवल आहे, जो त्योहार आहे, तो त्यांनी पीसफुली आणि शांततापूर्वक साजरा करावा। माझे सहयोगी राजेंद्र दयाळकर यांच्यासह मी अनुज रायते, NDTV मराठीसाठी मुंबईवरून।